रेवलगावच्या बातमीनंतर जिल्हाधिकाऱ्यांना थेट मुख्यमंत्र्यांचा फोन। जालना जिल्हाधिकाऱ्यांनी अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील पाण्याचा प्रश्न लावला मार्गी। वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने तेथील व्यवस्थेत झाला होता बिघाड। जिथे कुठे अशा प्रकारे पाणी पुरवठा योजना विस्कळीत झाली असेल तिथे पण तात्काळ पाण्याचे टँकर सुरू करण्यात येत आहेत। जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील रेवलगाव येथे पाण्याची योजना सुरू होती, मात्र काही दिवसापूर्वी वादळी वाऱ्यामुळे तेथील व्यवस्थेत बिघाड झाला होता। विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे पाणी पुरवठा योजना कोलमडली होती। 5 ते 6 दिवस पाणी पुरवठा बंद पडल्यामुळे रेवलगाव येथे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती। याची बातमी माध्यमांनी दाखवली होती। या बातमीनंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी थेट जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांना फोन करत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यात। त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी रेवलगाव येथे पाणी समस्या सोडवली असून पिण्याचे पाण्याचे टँकर सुरू करण्याचे आदेश दिलेत। जिथे कुठे अशा प्रकारे पाण्याची पुरवठा योजना विस्कळीत झाली असेल तिथे पण तात्काळ पाण्याचे टँकर सुरू करण्यात येत असल्याची माहिती जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे। सर, रेवलगावमध्ये भीषण पाणी टंचाई झालेली आहे आणि आपल्याला मुख्यमंत्री यांचा फोन आलेला होता। काय उपाययोजना करण्यात आली आणि मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं? रेवलगाव येथे पाण्याची योजना होती, परंतु तिथे मागे काही दिवसापूर्वी वादळी वाऱ्यामुळे तिथली व्यवस्थेमध्ये प्रॉब्लेम आला होता। त्याच पद्धतीनं इलेक्ट्रिसिटी सप्लायमध्ये तिथे इश्यू आला होता। तर ती न्यूज पाहिल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांचा फोन होता आणि त्या पद्धतीनं आम्ही त्याची दक्षता घेतली होती आणि तिथे पूर्ववत सर्व पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे। त्याच पद्धतीनं वीज पुरवठा आहे तो सुद्धा सुरळीत करण्यात आला आहे। 5 ते 6 दिवस साधारणतः पाणी पुरवठा खंडित झाला होता आणि त्या अनुषंगाने असे उपाययोजना करण्यात येत आहेत की कुठे पाणी पुरवठा योजनेमध्ये जर काही अडचण आली तर तिथे तात्पुरत्या स्वरूपामध्ये टँकर व्यवस्था देण्यात येईल आणि ताबडतोब तिथे जी पूर्ववत व्यवस्था आहे तर ती चांगली करण्यात येईल।